रगडा पॅटीस तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज रगडा पॅटीस। त्यासाठी चिकन कीमा मॅरिनेट करून घेऊया। त्याला आधी मीठ, हळद, तिखट, धणा पावडर, गरम मसाला। आता हे हिरवं वाटण आहे, यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची याची पेस्ट आहे ही लावूया। दही लावूया। हे सर्व साहित्य चिकन कीमाला व्यवस्थित लावून घेऊया। आता हे साधारण अर्धा तास आपण असंच ठेवूया। आता एका पॅन मध्ये तेल घेऊया। तेल गरम झाले, आता यामध्ये कांदा घालूया। कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। कांदा मऊ झाला की त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला घालून व्यवस्थित परतवून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे हिरवा वाटण घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये आपण मॅरिनेट केलेला कीमा घालून घेऊया आणि व्यवस्थित सगळं एकत्र करून घेऊया। कीमा सतत परतत राहायचंय। कीमा तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचंय। झाकण ठेवून थोडा वेळ कीमा शिजवून घेतल्यानंतर पुन्हा तो व्यवस्थित परतून त्यातलं पाणी सुकू द्यायचंय। आता 1 चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालूया। चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। पुन्हा थोडा वेळ आपण यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। आपला कीमा तयार आहे। थोडा ड्राय होईपर्यंत पुन्हा परतून घेऊया। आता उकडलेले बटाटे चाळणीवर किसून घेऊया। आता किसलेल्या बटाट्यांमध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि अरारोटची पावडर घालूया। इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र मळून घेऊया।
आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेले आहे. आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून घेऊया आणि त्यामध्ये खिमा भरून रोल करून त्याचं पॅटीस तयार करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर लावून व्यवस्थित पॅटीस तयार करून घेऊया. याच प्रकारे आपण बाकीचे खिमा पॅटीस तयार करून घेऊ. आता रगडा तयार करण्यासाठी पॅन मध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण भिजवलेले सफेद वाटाणे घालूया. थोडे तेलावर परतून घेऊया. आता यामध्ये हळद आणि मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊया. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या 4 शिट्या करून घेऊया. पॅटीस तळण्यासाठी आता तव्यावर तेल गरम करून गरम तेलावर खिमा पॅटीस शॅलो फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूनी गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित शेकून घेऊया. आपले खिमा पॅटीस तयार आहेत. पॅटीस तर तयार झाले. चला तर मग आता प्लेटिंग करूया. त्यासाठी एका प्लेटमध्ये 2 खिमा पॅटीस घेऊन त्यावर रगडा घालून घेऊया. आता त्यावर हिरवी चटणी, दही, पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं या सगळ्याची हिरवी चटणी घालून घेऊया. त्यानंतर यावर आंबट गोड अशी चिंच, खजूर, गुळाची चटणी घालून घेऊया. कांदा घालूया, टोमॅटो, लाल पिवळी शिमला मिरची हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवे असल्यास घालू शकता. त्यावर थोडंसं मीठ घालूया, थोडासा चाट मसाला, कोथिंबीर, दोन 4 कैरीच्या फोडी बारीक चिरलेल्या आणि आता शेव घालून सजवूया. खिमा रगडा पॅटीस तयार आहे.